नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज. तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी. मालकाविना बैलगाडी चाललेली आपण कधी पाहिली आहे का? सांगलीमध्ये सोन्या हा बैल मालकाविना बैलगाडी घेऊन जात आहे. या सोन्या बैलाची बुद्धिमत्ता आणि कौशल्य पाहून ग्रामस्थ थक्क झाले आहेत. तर सोन्या हा बैल पंचक्रोशीत आयडॉल बनला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील काळमवाडी हे 4,500 लोकसंख्येचे गाव आहे. याच गावात शिवाजी साळुंके हे शेतकरी राहतात. त्यांना 4 मुले आहेत आणि शेती 10 एकर आहे. त्यांच्याकडे गाई, म्हैस अशी तब्बल 40 जनावरे आहेत. शिवाजी साळुंके यांच्या घरच्या देशी गाईचा सोन्या हा बैल तो गेल्या 10 वर्षापासून त्यांच्याकडे आहे. आपल्या मुलाप्रमाणे ते सोन्याला जपतात. तर सोन्या हा तसा पहिल्यापासूनच हुशार आहे. तो कोणालाही मारत नाही. जे सांगितले जाईल ते तो ऐकत असतो. पण शिवाजी हे वैरण गोळा करत असताना हा बैल आपोआप पुढे जायचा आणि एके दिवशी तो आपोआप दूध डेअरीवर गेला. त्यावेळेपासून बैल हा विनामालकाचा दूध घालून येत आहे. सोन्या हा तब्बल 7 ते 8 वर्ष झाले विनामालकाचा डेअरीला जात आहे. सुरुवातीला आमच्या 2 गायी, त्यापासून आम्हाला ही संघानं गायी देत आम्ही ह्या स्टेपला आलो. आत्ता ह्या स्टेपला आम्ही 40 जनावरं आहेत आमची जर्सी, आणि सकाळी 200 आणि संध्याकाळी 200 लिटर दूध चालू आहे. आता सोन्या म्हणचेला तर सोन्या हा आमचा घरचा बैल आहे. घरच्या गायीला झालेला आहे. तो 5-7 वर्ष झाली हे आम्हाला त्यानं सहकार्य केलं आहे. धारा काढल्या, गाडीत कॅन टाकलं दुधाचं की तो थेट डेअरीवर जातो. आणि रस्त्यानं जाताना तो डाव्या साईडनं जाणार, कितीही गर्दी असू द्या तो थांबणार नाही. समोरून वाहन आलं की तिथंच थांबणार. ती वाहन बाजूला गेल्याशिवाय तो पाऊंड उचलणार नाही. आणि आमच्या रानातनं जाताना आमचं आता नांगरलेलं रान आहे. त्या रानात गेल्या वर्षी 15 फूट उंचीची मका होती. त्या मकाकडनं बैल चालत असताना त्यानं त्या मकाचं पानसुद्धा तोडलेलं नाही. कारण ती पावसामुळं मका जर वाकली तरीसुद्धा त्यानं तोंडसुद्धा त्या मकाला लावलेलं नाही. किंवा एका साईडला ऊस होता, तो थेट वाटण येणार आणि थेट वाटणं जाणार. गावात गेल्यानंतर वाहनं भरपूर असतात, गाड्या असतात, तरी पण तो डाव्या साईडला जाऊन परत उजव्या साईडला जाणार, उजव्या साईडला जाऊन परत असा नागमोडीसुद्धा जातो. पण वाहनाला कुठल्या आज तागायत त्यानं कुणाला टच केलेला नाही. गावात गेल्यावर दूध डेअरीपाशी गेल्यावर लोक तिथं त्याची वाट बघित बसलेले असतात. आज गाडी कशी आली नाही, गाडी कशी आली नाही, आणि ह्यो सोन्या का आला नाही आज, अशी लोक तिथं चर्चा करीत बसतात. गाडी तिथं गेली, कॅन उतरलं, मोकळं कॅन शेवटचा टाकला की बैल मनानं आपोआप मागं मुरगाळून आपल्या वाटेला लागतो. आणि सकाळी म्हटलं तर सकाळी वस्तीवर येतो आणि संध्याकाळी तो आम्ही गावात राहतो, गावातल्या घरी येतो तो बैल. सोन्या बैल हा सकाळी उठल्यावर शेताकडे जातो. त्यानंतर तो दूध घेऊन तब्बल 3 किलोमीटर गावाकडे जातो. त्याच गाडीत 5 कॅन असतात, त्यामध्ये 200 लिटर दूध असते. विशेष म्हणजे हे दूध न सांडता तो घेऊन जात असतो. तर अगदी माणसाप्रमाणे रोडच्या कडेने जात असतो. एखादी गाडी मागून आली की साईडला जातो आणि गावातून जाताना कुठे वळायचे आहे तिथे तो टर्न घेतो आणि डेअरी गाठतो. सोन्याची वाट सर्व गावकरी पाहत असतात आणि जर सोन्याने गावात एंट्री केली की लोक सोन्या आला रे म्हणून त्याला कुतूहलाने पाहतात. आणि जर ज्या दिवशी सोन्या गावात येत नाही त्या दिवशी सोन्या का आला नाही अशी चर्चा सतत गावात सुरू असते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपासून सोन्याची वाट पाहत असतात आणि त्याचा लळा या गावाला लागला आहे. सोन्या बैल येतोय 10-11 वर्ष झालं आमच्या डेअरीला त्यांचं दूध चालू आहे. त्याचं नाव सोन्या आहे. त्यांचा मालक येताना फक्त गाडीबरोबर असतो, जाताना काय नसतो. ती केनं मोकळी टाकली की ती आपोआप रस्त्यानं जातो वस्तीवर. मालक घरी जाते. ते रानात त्यांची मुलं असते, ती रानात वळून तिथनं जवळजवळ 2 किलोमीटर त्यांचं शेती आहे. मग तिथं तो जातो.
बैलाला माणसं बघित उभा राहते ते की बैल नव्हे माणूसच आहे असं त्यासनी जाणवतं. माणसापेक्षा प्रामाणिक कसं त्याला माणसासनी काय मारीत नाही काय नाही ते वळून गाडी जरी इथं पुढं वाटत उभा राहिली तरी मागं सुरून गाडी मागं सारतो आणि पुन्हा वळतो असा. म्हणजे माणसापेक्षा त्याला बुद्धी जास्त असेल असं आम्हाला वाटते. आमच्या गावात दूध संकलन करण्यासाठी गेली 20 वर्ष दूध डेअरी आहे. डेअरीत दूध घालण्यासाठी कोण सायकलवरून तर कोण चालत येत असते, पण सोन्या बैल हा विनामालकाचा बैलगाडी घेऊन येतो. तो गेल्या अनेक वर्षापासून आमच्या डेअरीत येत आहे. आम्ही रोज त्याची वाट पाहत असतो. सोन्या आला की तो डेअरीपाशी येतो तेव्हा गर्दी जमा होते. व्हिओ गावात सोन्या बैल आला की त्याचे फोटो काढण्यासाठी तरुण वर्ग जमा होतो. तसेच पै पाहुणे आले की सोन्याला विचारत असतात. सोन्या बैल हा गावचा वैशिष्ट्य झाला आहे. माणसाला जेवढं कळत नसेल तेवढे या जनावराला कळते. त्यामुळे सोन्याचे आश्चर्य सर्वांना वाटत आहे. या बैलाचं नाव सोन्या आहे. तो अहोरात्र 7 ते 8 वर्ष झालं दूध वाहतुकीचा सेवा करतोय. काय वाटतं म्हणजे बाकी लोक कसे येतात आणि ते हां, बाकीचे लोक गाडीवरून सायकलीवरून काही जवळचे लोक चालत दूध घेऊन येतात, पण सोन्या ह्यो स्वतः 2.5 किलोमीटर स्वतः येतो एकटा, बिगर मालकाचा येतो. इथं केन टाकली की स्वतः तो एकटा वस्ती किंवा घरी जातो त्यांच्या.